श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतात श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या अनेक कथा आल्या आहेत. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी वेलूप्रभू महाराजांचे गर्भहरण कशा प्रकारे केले त्यासंबंधीची ही कथा. पीठिकापूर नगरीत वेलूप्रभू नावाचे महाराज राज्य करीत होते. एकदा त्यांना श्रीपाद प्रभूंना भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या सेवकास श्री अप्पलराज शर्मा यांच्या घरी पाठवले आणि आदेश दिला की श्रीपाद श्री वल्लभांना तत्काळ राजदरबारी घेऊन यावे. सेवकांनी महाराजांचा आदेश घरात विश्रांती घेत असलेल्या बापनाचार्यांना सांगितला. श्रीपाद प्रभूंनी तो आदेश ऐकला आणि म्हणाले, आजोबा, राजांच्या मनात भक्तिभाव नाही, तो अहंकाराने मला येण्याची आज्ञा करतो आहे. त्याला वाटले आपण महाराज आहोत, आपली सत्ता चोहीकडे चालते, आपण म्हणू तसे झाले पाहिजे. परंतु माझे दर्शन इतके सोपे नाही हे तो महाराज जाणत नाही. मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही. श्रीपाद प्रभू राजाच्या सेवकाकडे पाहून म्हणाले, तुमचे महाराज केवळ पीठिकापूरचे महाराज आहेत, परंतु मी तर संपूर्ण विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास आपण स्वतः आमच्या घरी यावे. येताना गुरुदक्षिणा आणि महाराजांना शोभेल असा नजराणा घेऊन यावे. प्रभूंचे वक्तव्य ऐकून बापनाचार्य आणि अप्पलराज शर्मा यांनी आपसात विचार विनिमय करून योग्य निरोप देऊन सेवकास पाठवून दिले. सेवकांनी प्रभूंचा निरोप महाराजांना सांगितला. तो ऐकून महाराज अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले, मी या नगरीचा राजा आहे. माझ्या आज्ञेचे उल्लंघन श्रीपाद कसे करतात ते मी पाहतो. एवढे वाक्य बोलताच ते भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले. त्यांचे सेवक सिंहासनाजवळ धावतच गेले आणि त्यांनी महाराजांना उठून बसवले. त्यांना पाणी पाजून सावध केले. परंतु अचानक महाराजांची सर्व शक्ती गेल्यासारखी होऊन त्यांना भयंकर वेदना होऊ लागल्या. राजपुरोहितांना बोलवण्यात आले. त्यांनी महाराजांची ती अवस्था पाहून आपल्या घरी जाऊन श्री दत्तात्रयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला. महाराज म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभांनी काही दुष्ट शक्तींचा उपयोग करून आम्हास त्रस्त केले आहे. आपण यावर काही उपाय सुचवावा. राजपुरोहित म्हणाले, महाराज, आपण विद्वान ब्राह्मणाकडून श्री दत्तपुराणाचे पारायण करून घेऊन त्यांना भूदान, अन्नदान आणि सुवर्णदान करावे. तसेच कुकुटेश्वराच्या मंदिरात स्वयंभू श्री दत्तात्रयाची आराधना करावी. राजपुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे श्री दत्तपुराणाच्या पारायणास प्रारंभ झाला. परंतु आश्चर्य असे की पारायण प्रारंभ होताच गावात चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला. त्याला आळा घालणे राजासाठी कठीण झाले. राजे महाराजांच्या स्वप्नात त्यांचे पितर येऊन म्हणू लागले, अरे वेलू, आम्हा श्राद्ध भोजन देत नाहीस. आमची या प्रेतायोनीतून सुटका करण्यासाठी काही करत नाही. महाराज त्या पितरांना म्हणाले, तात, मी शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करतो ना. पितर म्हणाले, आम्हाला काहीच मिळत नाही. ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत. राजाने आणि ब्राह्मणांनी श्रद्धापूर्ण अंतकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हाला त्याची प्राप्त होईल. पितरांचे हे वक्तव्य ऐकून महाराजांची रात्री निद्रा लागली नाही. याच वेळी महाराजांची कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून घरातील भांडी बाहेर फेकून देऊ लागली. ती जेवणाकरता बसतात तिला अन्नात किडे दिसत आणि ती ते अन्न फेकून देत असे. तिच्या कपड्यांना एकाएकी आग लागे आणि तिचे अंग भाजले जाईल. अशा प्रकारे महाराजांना चोहोबाजूने संकटाने घेरले होते. महाराजांना सहाय्य करणाऱ्या पुरोहितांची शांत सोज्वळ पत्नी अतिशय क्रोधित होऊन पतीच्या शिरावर भांडे आपटू लागली. पारायण करणारे ब्राह्मण पारायण संपून घरी जाताच त्यांना घरात धुमाकूळ घालणारी भूतप्रेते दिसू लागली. ती पाहून ते बिचारे ब्राह्मण घाबरून जात. ती भूते ब्राह्मणांना म्हणत, तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली. आम्हास आमच्या पतिदेवापासून दूर करून अतोनात छळ केला. तुम्ही जे दान घेतले आहे ते राजाने वाममार्गाने मिळवलेले असल्याने आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत. वेलूप्रभू महाराजांना आपल्या करणेचा पश्चाताप झाला. ते स्वतः राजपुरोहित आणि अन्य ब्राह्मणासह श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेले. त्या सर्वांनी प्रभूंच्या चरणी शरणागतीची आर्तस्वरात प्रार्थना केली आणि श्रद्धाभावाने ते प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. क्षमाशील आणि दयाघन श्रीपाद प्रभूंनी मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले आणि म्हणाले, स्वयंभू दत्तात्रय मीच आहे. कालाग्नी रूपात असलेले श्री दत्तस्वरूप माझेच आहे. मी जीवांच्या उद्धारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरलो आहे. मी माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारात आमचे आजोबा श्री बापनाचार्यांसारखाच दिसेल. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावाने श्रीपाद वल्लभा
दत्तात्रेया दिगंबरा अशी हाक मारतात मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर महाराज वेलूप्रभू आपल्या राजपुरोहित आणि अन्य विप्रासह प्रसन्न चित्ताने राजदरबारी परतले. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.